कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही। गली गली में शोर है, गली गली में शोर है। नाही कुणाच्या बापाचं पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची कोण म्हणतो रे। अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज शेंडी या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना लाल सलाम करत शेंडी गावातल्या परिसरातल्या प्रत्येक गावामध्ये किसान सभेचे राज्याचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा गाड्यांचा जत्था आयोजित केलेला आहे। हा गाड्यांचा जत्था आयोजित करण्यामागचं कारण एकच आहे का आम्ही राजूरवरून निघालो, पायी निघालो, निधर्णेश्वरामध्ये राज्याच्या सरकारनं आम्हाला थांबवलं, त्या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य केल्या। प्रामुख्याने या शेंडी परिसरामध्ये ज्या धरणाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे, त्या धरणामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या। त्यांना प्यायला पाणी देऊ, त्यांना शेताला पाणी देऊ, त्यांच्या वर्ग 2च्या जमिनी त्यांच्या नावावर करू ही आश्वासनं दिली, परंतु त्याच्यातलं एकही आश्वासन पाळलं नाही। म्हणून पालकमंत्री साहेबांना आम्ही सांगायला आलेलो आहोत का आम्हाला पहिले प्यायला पाणी द्या। आमचं पाणी श्रीरामपूरपर्यंत गेलं, जायकवाडीपर्यंत गेलं, सगळ्यांचे मळे खुलले साहेब, परंतु आमच्या शेतकऱ्याला प्यायला पाणी मिळालेलं नाही। धरण आमच्या उशाला आहे, कोरड आमच्या घशाला आहे, किती दिवस आम्हाला घशाला कोरड ठेवणार हे सवाल विचारण्यासाठी, हा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर शताब्दी महोत्सव आम्ही साजरा होऊन देणार नाही, हा इशारा या ठिकाणी किसान सभेच्या वतीने देतो। इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। अरे आवाज दो, अरे आवाज दो। आज आपण या शेंडे गावामध्ये खरं तर आपला हक्क मागण्यासाठी आलेलो आहे। आपली ही दुसरी वेळ आहे खरं तर या ठिकाणी यायची। पहिल्यांदाही आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी 2 दिवस मुक्काम केला। तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आपण त्यांना निवेदन दिलं, चर्चा केली। अपेक्षा होती जे आपले शेतकऱ्यांचे लेकरं आहेत ते आम्हाला किमान पाणी देतील, पण पुन्हा एकदा त्याच पाण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे। भावांनो आणि बहिणींनो, हे एक गोष्ट अत्यंत पार काळ्या दगडावरची रेष आहे की मागितल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही, आणि ते जर नाही केलं तर आपल्याला भविष्यात काहीच मिळणार नाही। आज आपण एक चांगला मुहूर्त साधून या ठिकाणी आलेलो आहे। झालंय काय की आपल्या या धरणाला 100 वर्ष होत आहेत, शासन शताब्दी वर्ष साजरं करणार आहे। ज्याप्रमाणे शासन धरणासाठी शताब्दी वर्ष साजरं करणार आहे, त्याचप्रमाणे या धरणातून विस्थापित झालेले आमचे शेकडो हजारो बांधव असतील, तेही 100 वर्ष झाले याच्यातून विस्थापित झालेले आहेत। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की आता या वेळेस आम्ही प्रामाणिकपणे तुम्हाला इशारा द्यायला आलेलो आहे की जर तुम्ही आमच्या हक्काचं पाणी आम्हाला पिण्यासाठी, शेतीसाठी जर दिलं नाही तर जो काही तुम्ही कार्यक्रम ठेवलाय, जो काही सोहळा ठेवलाय, ज्याच्यात तुम्ही हजारो कोट्यावधीचा निधी या ठिकाणी उधळणार आहेत, पण तोच निधी जर खरोखर या आदिवासी बांधवांसाठी वापरला असता तर त्या माय माऊलीचा डोक्यावरचा हंडा तरी खाली आला असता। थोडी तरी शरम करा आणि किमान या आमच्या भागाला पिण्यासाठी, शेतीसाठी पाणी द्या। दुसरा मुद्दा आहे, या भागात जो काही हिरडा होतो, खरं तर आमची 4 महिन्याची रात्र त्या बाळ हिरड्याच्या त्याच्यावर चालते, आणि म्हणून मागच्या वर्षी फक्त आपल्या किसान सभेने आंदोलन नाही केलं तर या नालायक प्रशासनाने हिरड्याची खरेदीच बंद केली, आणि म्हणून आपण सुरुवात केलेली आहे की बाळ हिरड्याला किमान 300 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि ती हमी भावाने खरेदी सुरू झाली पाहिजे। ही आपली त्यातली प्रमुख मागणी आहे। आपल्या अनेक कामगार संघटनांच्या पण मागण्या आहेत की आता जे काही मोबिलायझर भगिनी आहेत, खरं तर पेसा कायदा आहे, पेसा कायद्याचं किती उल्लंघन झालेलं आहे हे आता सांगायला नकोय, आणि म्हणून पेसा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा। ज्या माध्यमातून त्या पेसा भगिनी भरल्यात त्यांना न्याय द्या, आणि ते जर होणार नसेल तर येणारा तुमचा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कामगार आपली जी काही संघटना आहे, सिटू असेल, किसान सभा असेल आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही, हा इशारा देण्यासाठी खास या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। आम्ही आज संपूर्ण भागाचा दौरा करणार आहे। आमचे जे काही बांधव आहेत, शिक्षणाची सोय नव्हती, प्रचंड अज्ञानात जगलेले आहेत, आणि म्हणून आज त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन जागा करणार आहे। आणि तुम्हाला माहित आहे, एकदा का हा आदिवासी भाग जर पेटला तर त्यांना शांत करणं तुम्हाला शक्य होणार नाही, आणि म्हणून हा इशारा समजा आत्ताचा, जर काही करता येत असेल तर तात्काळ करा, अन्यथा
त्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तो कार्यक्रम आम्ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो, थांबतो. इन्कलाब जिंदाबाद. अखिल भारतीय किसान सभा, CITU आणि DYFI शेंडी विभागीय मोर्चा ह्या कार्यालयावर, जलसंपदाच्या कार्यालयावर आम्ही आज आयोजित केलेला आहे. खरं तर राजूरपासून शेतकरी, कामगार, सर्वच कष्टकरी लोणीपर्यंत पायी चालले, रक्ताळलेल्या पायाने या डांबरी रस्त्यावर चालले आणि या शासनाने आपल्याला आश्वासनं दिली. आपल्याला आश्वासनं नको आहेत, खरे तर त्याची अंमलबजावणी करा म्हणून आपण हा जल संपदाच्या कार्यालयावर आजचं आंदोलन सर्व कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने काढतोय. खरं तर हे सरकार शेंडी आपला विल्सन डॅम भंडारदरा धरणाचं नामकरण केलेलं आहे. राघोजी भांगरे, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे या बंधाऱ्याचं आबाळभर पाणी त्या बंधाऱ्यामध्ये, धरणामध्ये साठलेलं आहे. वरती बघितलं जेवढं मोठं आबाळ दिसतोय तेवढं त्या धरणामध्ये पाणी साठलेलं आहे. परंतु शेतकऱ्यांना ते पाणी मिळत नाहीये. त्या पाण्याच्या कडेला पडीक जमीन आहे. शेतकऱ्यांनी ती जमीन तुम्हाला दिलेली पाणी साठवायला, मग ती आता त्या पाण्याच्या कडेला बघितलं तर उन्हाळभर पडीक जमीन आहे. मग ती शेती पिकवायची जबाबदारी कोणाची आहे? आपल्या या सत्ताधाऱ्यांच्या आहे. आपण इथे आमदार निवडून देतो, आपण इथे खासदार निवडून देतो. कशासाठी आपण निवडून देतो? तर त्यांची जबाबदारी आहे की आपली शेती त्यांनी आपली फुलवायची आहे, पिकवायची आहे. दिली आम्हाला जमीन तुम्ही, आमची जमीन पाण्यामध्ये गेली. आम्हाला जमीन दिली तुम्ही. कोणती जमीन दिली? वर्ग 2 ची जमीन दिलेली आहे. त्याचे मालक तुम्ही आहेत. मालकी सदरी आम्ही, आमचे लोक नाही आहेत. आम्ही कष्टकरी त्या मालक सदरी नाही आहेत. त्याची मालकी द्या आम्हाला. म्हणून आम्ही अनेक वर्षापासून सर्व कष्टकरी या भागामध्ये लढतोय. ग्रॅव्हिटीने या शासनाने या शेतीला पाणी दिलं पाहिजे. खाली बघा, धरणाच्या खाली जेवढी जमीन आहे सगळी सुपीक आहे. अकोल्याच्या पट्ट्यामध्ये, प्रवराच्या पट्ट्यामध्ये, संगमनेरच्या पट्ट्यामध्ये सगळी शेती पिकलेली आहे. परंतु या धरणाच्या कडेला जी शेती आहे ती पिकलेली नाहीये. कामगारांना मानधन नाहीये. पेसा मोबिलायझर, तुम्ही पेसामध्ये आमचा भाग घेतलेला आहे. आदिवासी उपयोजना आहेत, त्या आदिवासी उपयोजनातून पेसा मोबिलायझर तुम्ही नेमल्या, त्यांना सुद्धा मानधन नाही. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधन नाहीये. तुम्ही JR काढणार, फक्त JR काढणार. अकोले ते लोणी पायी मोर्चामध्ये JR काढला. आता तुमचेच पुढारी त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देतील आणि त्या JR ला स्थगिती देतील. कवर आम्ही हे आंदोलन करायचे. तू शासनाला इशारा देतो, तुम्ही आमचे प्रश्न जर सोडवणार नसाल तर आम्ही गावाच्या गाव तुमच्या धरणाखाली जिथे पाणी सोडतात तिथे बसू आणि आत्मदहनाचा इशारा तुम्हाला देऊ. एवढी मी या शासनाला सांगू इच्छितो. थांबतो. इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम. या भंडारदऱ्याला आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या भंडारदऱ्याच्या पाण्यावर राष्ट्रवादीचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील, भाजपचे नेते असतील, आज 100 वर्ष झाले ते त्यांचा विकास करतायत. परंतु आणि ह्या धरणाचे पाट त्यांनी 200 किलोमीटरवर नेलेले आहेत. परंतु माझ्या आदिवासी बांधवांना भंडारदऱ्याच्या दोन्ही टेकड्यावर जर पाणी सोडलं तर इकडनं घाटघरपर्यंत पाणी जातं आणि याही बाजूनं घाटघरपर्यंत पाणी जातं. 20 किलोमीटरचं अंतर आहे दोन्ही बाजूनं, तिथं देत नाहीत. परंतु 200 किलोमीटरवरचे पाट खोदण्यासाठी दोन्हीकडचेही नेते जबरदस्त तयारीनं, जबरदस्त त्यांच्या विकासासाठी निधी आणतायत आणि त्यांचा विकास करून घेत आहेत. परंतु माझ्या आदिवासी बांधवांना 20 किलोमीटर पाणी द्यायला हे नेते नाही म्हणतायत. म्हणून सगळं आदिवासी बांधवांनी हा विचार केला पाहिजे. आता पाणी सोडलंय, याच्यानंतर तिथंच हे करावं आणि पुढच्या वर्षी हे पाणी साठवू नये. जेव्हा आम्हाला प्यायला आणि शेतीला पाणी भेटेल तेव्हाच पाणी साठवलं जावं, अशी आपण या मंत्र्यांना विनंती करावी. आणि एवढं बोलून मी थांबतो. सर्वांना लाल सलाम. राजूर ते अहिल्यानगर मध्ये जो लॉंग मार्च निघाला, त्या लॉंग मार्च मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न होते आणि असंघटित क्षेत्रातले आमच्या आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका, आमच्या शालेय पोषण आहार कर्मचारी अगदी रक्ताळलेल्या पायाने त्यांनी लॉंग मार्च काढला आणि शासनाने फक्त पानं पुसायचे कामं केलेत. आश्वासनं, आश्वासनांचा पूर बघायला मिळतोय. वनजमीच असेल,
पाणी जमिनीचं असेल किंवा सगळ्याच गोष्टींचे जे आश्वासनं देण्याचं काम या सरकारने केले, तर या सरकारने आश्वासनं न देता सर्वांचे, आता आमच्या याच्यामध्ये पेसा मोबिलायझर मध्ये महिला आहेत, त्यांना अचानकपणे GR काढला की 3 पैकी एकच महिला कर्मचाऱ्याला कामावर ठेवण्यात येईल, तर तो GR त्यांनी तातडीने रद्द करावा, पेसा मोबिलायझरला कायम कर्मचारी करावा, त्यांच्या मानधनामध्ये वाढ करावी आणि ज्या आमच्या असंघटित क्षेत्रातील महिला आहेत त्यांच्या मानधनामध्ये वाढ करून त्यांना कायम करावा. आम्ही शालेय पोषण आहार कर्मचारी महिला म्हणून बोलते. तर आम्ही आता 24, 25, 26 तारखेला राजूर ते लोणीपर्यंत लॉंग मार्च काढला. तर लॉंग मार्चमध्ये आम्हाला फक्त आश्वासन आणि आम्ही अक्षरशः 83 रुपये रोजापासून काम करतो, म्हणजे महिन्याला आम्हाला 2,500 रुपये मानधन भेटतं. तर 2,500 रुपयामध्ये आमचं घर चालत नाही. पण आम्ही दरवेळी आंदोलन मोर्चे काढतो. तर आम्ही मंत्रालयापर्यंत सुद्धा गेलेलो, पण सरकारने आश्वासन देते. आणि सरकारने दिवाळीला पण आम्ही मालेगाव इथे आंदोलन केलं होतं. तर तिथं पण आम्हाला सरकारने आश्वासन दिलं की तुम्हाला 1,000 रुपयाचे मानधनात वाढ करू. पण 1,000 रुपये तर आतापर्यंत सरकारने आम्हाला दिलेलं नाही आणि आमचं आश्वासन पण पूर्ण केलेलं नाही. तर आमचं म्हणणं असं आहे की आमचं 2,500 रुपयामध्ये काही भागत नाही. तर सरकारने आम्हाला किमान वेतन 18,000 रुपये केरळ राज्याप्रमाणे लागू करावं आणि जे लवकरात लवकर आमचा जो 1,000 रुपयाचा मानधन वाढीचा GR लवकरात सरकारने काढावं, एवढंच सरकारला विनंती करते आणि थांबते. काम करत आहोत. पूर्ण अहिल्यानगर मधल्या जे टाकोले तालुक्यामध्ये काम करणाऱ्या मोबिलायझर पद आहे ते सरकारने अचानकपणे आम्ही 2017 पासून आमचं हे पद भरलं आणि अचानक आता आम्हाला सांगितलं की आम्ही 79 मोबिलायझर असून अचानक GR काढला शासनाने, काय याच्यातले 29च पद भरले जातील, मग बाकीच्या 50 महिलांनी जायचं कुठं? समजा आमच्या जर अशी फसवणूक करत असेल शासन तर आम्ही काय करायचं? किंवा आमच्या महिला इतक्या दिवस काम करून राहिल्या त्याचं काय? समजा आम्हाला श्रेयच नाही. आम्ही 2,000 रुपयापासून मानधनापासून काम करून राहिलो. आता आम्हाला सध्या 4,000 रुपये मिळत आहे. 4,000 समजा ते बाईनं 3 ग्रामपंचायतीचं काम बघायचं, एका महिलेला 3 ग्रामपंचायतीचं काम कसं करणार ते? आणि शासनाने असा GR टाकलेला आहे की हे बाईनं 3 ग्रामपंचायतीचं काम पाहायचं, बाकीची 50 पदं काढून टाकणार. तर अशा शासनाने निर्णय नाही घेतला पाहिजे. आमचा GR त्यांनी मागे घेतला पाहिजे त्यांनी, आणि आमचं पद हे कायमस्वरूपी केलं पाहिजे. एका ग्रामपंचायतीला 1 मोबिलायझर. केलेला आहे. आपले मागणी आहे.